पृथ्वी व तलावरती वाढला म्हणले, एवढा अधर्म वाढला की आता ते ओझ सहन होत नाही देवा, आणि तुम्ही जर अवतार नाही घेतला तर म्हणले त्या ठिकाणी मला प्राणाला मुकल्याशिवाय पर्याय नाही म्हणले, त्या ठिकाणी तुम्ही अवतार धारण करा. देव आश्वस्त करून टाकतात. त्या ठिकाणी देवतांना पृथ्वीला सांगतात, चिंता करू नका, काळजी करू नका. पण परमात्मा त्या ठिकाणी चिंता करू नका. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्य परित्राणाय साधूनाम विनाशयाचे दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणले ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल, ज्या ज्या वेळेस या पृथ्वीवरती अधर्म वाढेल, ज्या ज्या वेळेस साधू संतांना त्रास होईल, त्या त्या वेळेस म्हणले मी त्या ठिकाणी रक्षण करण्याकरता येणार. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारे. म्हणजे पृथ्वी मातेचं रक्षण करणार आणि धर्माची पुनर्स्थापना करणार. म्हणले चिंता करू नका. भक्ता काय त्या ठिकाणी वसुदेव आणि देवकीच्या पोटी साक्षात भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्त बनून त्या ठिकाणी जन्माला. किती 8? ऐकता का? होय माय, ऐकताय? किती वर्षाचा देव जन्माला आला? 15? माय आहेस का? आठ वर्षाची मूर्त. हे बघा, तुम्हाला माझं बोलणं तर कळायलं ना, भाषा तर कळायला अनुभव का कळे ना? नाही होते, फरक पडतो ना. कारण आपण राहिलो आळंदीला 8 वर्ष तिकडची भाषा आणि गावाकडे आलो की इकडची भाषा सगळी मिक्सिंग झाल्यानंतर त्या भाषेचा काही मेळाताळ लागत नाही. एक शब्द तिकडचा आहे, एक शब्द कवा असं होतं की सगळ्या महाराष्ट्रात घेतो आम्ही सर्व महाराज मंडळी. कधी कधी त्या जिल्ह्यातल्या सुद्धा काही भाषा याच्यात मिक्स होतात. मी म्हणतो ज्ञानोबांनी बराबर लिहिलं 56 भाषेचा केला ते याच्यामुळेच गेला. सगळ्या भाषा महाराज लोकांच्या मुखामध्ये येतात. नाही कधी कळत नाही. विषय काय होतो, जरी मी तुमच्या गावाजवळचा असेल पण तरी सुद्धा भाषेमध्ये चेंज होत राहतो नाही का. आपण आता आपल्या भागामध्ये बायकोला काय म्हणतात? मी सांगितलं की आपल्या भागामध्ये बायकोला काय म्हणतात? वाईफ. काय म्हणतात? वाईफ. काय म्हणतात? वाईफ. बायको म्हणतात ना आपल्या भागात. तुमचे लग्न नाही झाले? तुम्ही कसं सांगितलं? लग्न नाही झाले काय म्हणतात? आपल्या भागात बायको म्हणतात. तिकडे मुंबईकडे गेलं तर तिकडे काय म्हणतात? शुद्ध भाषा वापरतात ना की महाराज ही आमची विशेष आहे, असं शुद्ध म्हणतात. ही आमची विशेष आहे. पुण्यामध्ये आले तर म्हणतात महाराज ही आमची मंडळी आहे नाही का, ही आमची मंडळी आहे. इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही आले तर म्हणतात, फार सुंदर शब्द आहे, महाराज ही आमची लक्ष्मी आहे. काय म्हणतात? ही आमची लक्ष्मी आहे. इकडं खाली जळगावमध्ये गेला तर म्हणतात बाईसे. त्या ठिकाणी इकडं लातूर भागामध्ये गेले तर म्हणतात महाराज ही आमची पत्नी आहे. पुन्हा तिकडं खाली लातूरच्या जरा खाली उतरलं का तिकडं कर्नाटक बॉर्डरवरती चालू होती. आणि तिकडं जर थोडं गेलं बरंच काही शब्द आहेत. आता ते प्रत्येक शब्द सांगण्यामध्ये आपण वेळ घालणार नाही. पण भाषामध्ये चेंज आहे एवढं नक्की आहे. चला पुढं. आता त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा किती वर्षाची मूर्त बनून जन्माला आला? 8 वर्षाची मूर्त म्हणून जन्माला आला. देवकीने सांगितलं, देवा 8 वर्षाचा तू माझ्या पोटी जन्माला आला. असं जर सगळ्या जगाला कळलं तर कोणी हा देवकीचा आहे असं कोणी म्हणणार नाही. म्हणले एक काम कर ना, म्हणले तू म्हणले अजून लहान. त्यावेळेस कृष्ण भगवान परमात्मा 6 वर्षाचे झाले. त्यावेळेस म्हणले देवकीला म्हणले, आता देवकी म्हणले 6 वर्षाचं कुठं पोरगा असतं का? त्या डायरेक्ट पहिलीत घालायचं काय म्हणले? 6 वर्षाचं नको म्हणले, अजून लहान. कृष्ण भगवान परमात्मा अजून लहान झाले. भक्तासाठी देव केवढाही होतो बर का. मोठं जेवढं सांगितलं तेवढाही होतो आणि लहान जेवढं सांगितलं तेवढाही होतो. जैसा केला तैसा होय बर का. म्हणले भक्तासाठी जसं म्हणलं तसा देव करतो. तुमच्या आमच्यासाठी करू शकत नाही. कारण आपण देवाच्या मंदिरात किंवा दर्शनाला जातच नाही. कसं ऐकल देव आपला? नाही ऐकणार.
देवकीने सांगितलं अजून लहान हो. देव 4 वर्षाची झाली बघता बघता देव 2 वर्षाची झाली बघता बघता देव 2 दिवसाची झाले. देवकी म्हणली देवा अजून लहान व्हा आणि बस तेवढा शब्द वापरल्या बरोबर देव महाराज नुकते जन्माला आले की काय असं झालं. आणि महाराज त्या ठिकाणी देवकी म्हणू लागले अहो ऐका लपवा लपवा जगजेठी बस म्हणले लपवा म्हणले. पण त्या ठिकाणी महाराज कृष्णाने सांगितलं आता इथून उचला आणि कुठं नेऊन ठेवा. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. आणि महाराज तसंच झालं ना. वसुदेवानी महाराज एक परडी बघितली त्या परडीमध्ये कृष्ण भगवान परमात्म्याला टाकलं आणि महाराज कृष्ण भगवान परमात्म्याला डोक्यावरती घेतलं आणि डोक्यावरती घेतल्याबरोबर काय झालं तर पायाची बंधने महाराज जी बंधन होती का वसुदेवाला जे साखर दंडाने जखडले होतं बेड्या होत्या त्या आपोआप त्या ठिकाणी बाहेर पडल्या आणि बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी महाराज मुक्तता झाली. कशातून त्या बंधनातून मुक्त झाली. केव्हा झाली केव्हा झाली. देव उचलला कोण उचलला देव उचलला डोक्यावरती घेतला आणि हातापायाची बंधनं गळून गेली. तुम्ही आम्ही सुद्धा महाराज जीवनामध्ये आल्यानंतर देव डोक्यावरती घ्या. नक्कीच आपल्या संसाराची बंधनं गळून आहे का नाही संसाराची बंधनं गळून पडतील. पण तुम्ही आम्ही एवढे मूर्ख माणसं आहोत म्हणजे त्यात मी पण आलो तुम्हीच नाही मी पण आलो. या जगामध्ये जेवढे आहेत ज्यांनी ज्यांनी देवाला उचललं त्यांच्या जीवनाची सार्थकता झाली. आणि ज्यांनी ज्यांनी माणसाला आणि पोरायला लेकीला नातवांना डोक्यावरती घेतलं ना महाराज त्यांचं नुसतं वाटोळं झालं बरं का. फक्त दुःख त्यांच्या वाट्याला आलं बस. ज्याने ज्याने देव डोक्यावरती घेतला त्यांच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं आणि ज्याने लेकर बाळा डोक्यावरती घेतले त्यांच्या जीवनामध्ये फक्त दुःखच प्राप्त झालं. आणि अजून सुद्धा ते दुःख चालूच आहे. पिढ्यानपिढ्या त्याच परंपरा चालत आल्या आणि अजून सुद्धा त्या चालतच आहेत आणि आपण सुद्धा त्याच्याच मागे. मला एक जण म्हणे महाराज तुमचं लग्न झालं का म्हणलं बाबा नाही. काय म्हणे म्हणलं नाही झालं. मग म्हणे तुम्हाला करायचं नाही का म्हणलं बाबा करायचं. मग तुम्ही कशाला सांगता म्हणे या संसाराच्या गोष्टी तुम्ही कशाला सांगता. म्हणलं बाबा मला त्या संसाराचा काही अनुभव नाही पण तुम्हीच मला सगळेजण संसाराच्या गोष्टी रोज बसल्यावर घरी सांगता आणि त्या मी कीर्तनातून सांगतो. म्हणलं मला काय लग्न करायची गरज मग. विषय असा आहे माहिती आहे साधू संतांनी सुद्धा परंपरेने लिहून ठेवलं संसार दुःख मुळाच्या उकडे इंगळ नाही का. सगळ्यांनी सांगितलं ज्यांचं नवीन लग्न झालं ते 1-2 महिने खुश राहतात आणि पुन्हा सांगतात महाराज या संसारात काही खरं नाही. मग तुला अगोदर माहिती होतं मग केलं कशाला. हे तुला अगोदर सुद्धा माहिती होतं मग केलं कशाला. महाराज पण तसं नाही ना. माझ्या वडिलाची काय का
परंपराने चालत आलेलं ते करावंच लागतं. आणि खरं सांगू का, भागवतामध्ये शास्त्र सांगितलं, भागवताने बरं का, भागवतामध्ये 3 ऋण सांगितलं. जे पितृऋण आहे, हे पितृऋण जे आहे, देवऋण आहे, गुरुऋण आहे आणि पितृऋण आहे. हे पितृऋण जे आहे हे कशाने त्या ठिकाणी शांत होते माहिती आहे का? म्हणजे त्या पितरांचे जे खालचे मूल आहे, त्या मुलांनी त्या ठिकाणी ते वंश वाढवत नेला पाहिजे, तेव्हा त्या ठिकाणी पितर सुखी होता. आणि तो वंश जर वाढत नसला, तो वंश जर पुढे जात नसेल, तर महाराज पितर त्याने दुःखी होतात. त्यांचं ऋण तेव्हा फिटतं ज्यावेळेस त्या वंशामध्ये अनेक जण जन्माला येत असतात. विठाला परमात्मा त्या ठिकाणी डोक्यावरती आपण घेतला पाहिजे. ज्यांनी डोक्यावरती घेतला ते देवापर्यंत गेले, आणि ज्यांनी देवा डोक्यावरती घेतला नाही ते अजून सुद्धा इथंच आहेत, दुःखामध्ये आहेत. का भगवंताला उचललं आणि उचलून त्या ठिकाणी महाराज गोकुळाकडे जात होते. भगवान वसुदेव त्या ठिकाणी डोक्यावरती भगवान परमात्मा शेषशय्येवरती त्या ठिकाणी छत्री धरलेली आहे. यमुनेच्या जवळ आले. यमुनेचं पाणी त्या ठिकाणी वाढू लागलं. यमुनेचं पाणी का वाढू लागलं? कारण यमुना ही देवाची पत्नी आहे.